नमस्कार मंडळी. जी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे श्वेता मेहेंदळे. तिने या मालिकेत रेवती हे साईड भूमिकेचे पात्र साकारले होते. या पात्रामुळे ती घराघरात जाऊन पोहोचली. सध्या ती 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेत इंद्रायणी हे नकारात्मक पात्र साकारत आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेदरम्यान तिच्यावर एक दुःखाचा डोंगर कोसळला होता. तर काय आहे संपूर्ण माहिती? श्वेता मेहेंदळे हिच्या पतीचे नाव राहुल मेहेंदळे असं आहे. तो देखील सुप्रसिद्ध कलाकार आहे. 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेत त्यांनी देखील काम केलं आहे. दोघे अनेक वर्षे इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. राहुलला काही वर्षापूर्वी ब्रेन स्ट्रोक आला होता. यावर दोघांनी देखील एका मुलाखतीत माहिती दिली आहे. राहुल रुग्णालयामध्ये असताना श्वेता तिच्या कामामध्ये व्यस्त होती, पण तिच्यासाठीही हा संपूर्ण काळ खूपच कठीण होता. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचं शूटिंग सुरू होतं. तसेच माझ्या नाटकाचीही तालीम सुरू होती. त्यावेळी माझं पुण्यात 2 कार्यक्रम होतं. मी पुण्याला दुपारी पोहोचले आणि मला बाबांचा फोन आला की राहुलला रुग्णालयामध्ये दाखल केलं. संध्याकाळी माझा पुण्यात कार्यक्रम होता. मी रडत होते. मला त्या कार्यक्रमामधील लोकांशीही ठीक बोलताही येत नव्हतं. तिथं मी सगळं केलं हेच मला कळत नव्हतं. माझ्या डोक्यात त्यावेळी एकच विचार होता, हा अभिनेता म्हणून या आजारातून पुन्हा कसा उभा राहील का? हा एकच प्रश्न माझ्या मनात सतत उद्भवत होता. कारण त्याला नीट बोलताही येत नव्हते. पण तो या आजारातून पुन्हा उभा राहिला. आज राहुल या आजारावर मात करून पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. तो काळ माझ्यासाठी खूपच वाईट होता. माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. एकीकडे मालिकेची भरभराटी आणि एकीकडे माझ्या खऱ्या आयुष्यात एवढे मोठे दुःख. तर मंडळी, तुम्हाला श्वेता मेहेंदळे यांची रेवती की इंद्रायणी यातील कुठली भूमिका जास्त आवडली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.